कळवण नाशिक रस्ता 2 तास बंद, नाला बुजवल्याने मोठ्या प्रमाणात शेती पाण्याखाली। कांदा चाळी व शेतकऱ्यांच्या घरात पाणी घुसल्याने मोठे नुकसान। कळवण नाशिक रस्त्यावर साकोरे गावाजवळ एका शेतकऱ्याने नाला बुजवून अतिक्रमण केल्याने पावसाचे पाणी अनेक शेतकऱ्यांच्या शेतात मोठ्या प्रमाणात साचल्याने परिसरातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले। तसेच कळवण नाशिक रस्त्यावर पाणी साचल्याने सुमारे 2 तास वाहतूक ठप्प झाली होती। त्यामुळे कळवण आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या दुर्लक्षाबाबत शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केलाय। मिळालेल्या माहितीनुसार मागील काही दिवसापूर्वी एका शेतकऱ्याने नाल्यावर अतिक्रमण करून पाण्याचा नैसर्गिक प्रवाह रोखल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय। त्यामुळे मुसळधार पावसाचे पाणी शेतामध्ये शिरले आणि अनेक शेतकऱ्यांच्या कांदा चाळी, घरे तसेच उभी पिके पाण्याखाली गेली। त्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे। याशिवाय अनेक शेतकऱ्यांच्या विहिरी गाळाने बुजली जाण्याची शक्यता निर्माण झाली असून शेतीसाठी आवश्यक असलेले पाणीसाठेही धोक्यात आले आहेत। दरम्यान उद्या परत ढगफुटी सदृश अतिवृष्टीची शक्यता वर्तविली जात असून उद्या काय परिस्थिती उद्भवणार असा सवाल परिसरातील शेतकऱ्यांनी उपस्थित केलाय। घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले। वाहतूक सुरळीत करण्यासाठी आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी आवश्यक उपाययोजना केल्या। मात्र काही शेतकऱ्यांनी कळवण आपत्ती व्यवस्थापन विभागास माहिती देऊनही एकही जबाबदार अधिकारी फिरकला नसल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला। तरी प्रशासनाने संबंधित अतिक्रमण हटवून नाल्याचा नैसर्गिक प्रवाह तातडीने पूर्ववत करावा अशी जोरदार मागणी परिसरातील शेतकरी व नागरिकांकडून करण्यात येत आहे। मराठी केसरी न्यूज नेटवर्क कळवण।